कंटाळा आलेला आहे, आपल्याला खेळायचं म्हणजे त्यांच्या मनाने घ्यायचं. कारण काय की आपण जर ते लादला ना तर मग ते विद्यार्थी तेवढं ते आत्मसात करत नाही. त्यामुळे त्यांच्या मनाने घ्या, त्यांच्या कलेने घ्या आणि त्यांना शांतपणे त्यांना जेवढं घेता येईल ना तेवढंच घेऊ द्या. आपल्या माहीत आहे की आपला वर्ग असेल, त्या वर्गाची समाजा पटसंख्या 20 असेल तर 20 पैकी एक 4-5 मुलं स्कॉलर असतात, बाकीचे मीडियम असतात, काही अजून कमी असतात. मग त्यांना त्यांच्या कलेने जाऊ द्या. जे 5 खूपच चांगले आहेत त्यांना जास्त द्या, जे मधले 10 असतील त्यांना मीडियम द्या आणि जे एकदम लो आहेत त्यांना त्या पद्धतीने द्या. कारण की जो विद्यार्थी लो आहे तुम्ही त्यांना जर एकदम असं टॉपचं देत असाल तर मग काय होते की शाळेबद्दल त्याची जी काही आवड असते ती आपोआप कमी होत जाते. त्याच्यामध्ये एक उदासीनता येते. कारण की शाळेचा अभ्यास पुन्हा स्कॉलरशिपचा अभ्यास यामध्ये खूप फरक आहे. आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये असं आहे की इयत्ता 5वीची जी स्कॉलरशिप आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये एक 387 विद्यार्थी असतात ग्रामीणचे की ज्यांना स्कॉलरशिप मिळते. आणि स्कॉलरशिपमध्ये असं आहे की तो विद्यार्थी ओपन, ओबीसी, एसटी, एसटी कोणत्या कॅटेगरीचा आहे याला अजिबातही ती किंमत नाहीये. तो विद्यार्थी गुणवत्तेमध्ये आला पाहिजे. म्हणजे जिल्ह्यामध्ये ग्रामीणचे जे 387 विद्यार्थी एकदम टॉपला येतात त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. आता माझे विद्यार्थी आहे 41. एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये स्कॉलरशिप आहे. 6वीला 5,000, 7वीला 5,000 आणि 8वीला 5,000 असे त्याला 15,000 मिळतात. आता 41 विद्यार्थी आहे म्हणजे जवळजवळ 2,05,000 रुपये हे माझ्या शाळेमध्ये वर्ष येतात. म्हणजे एवढा निधी आपण आणतोय. त्यानंतर माझे जे 24 विद्यार्थी आहेत, 24 विद्यार्थ्यांना नवोदयाची शाळा वर्षाला 24 लाख खर्च करते. एका वर्षाला 1 लाख खर्च करते. विद्यार्थी 24 आहेत, 24 लाख रुपये हा पण निधी आला. म्हणजे हे 24 लाख प्लस हे 2 लाख म्हणजे 26 लाख रुपये हे मी त्या शाळेमध्ये गेलो. ठीक आहे, मेहनत घेतली, मी पगार घेतो, त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मग आज 26 लाख रुपये माझ्या शाळेला माझ्या विद्यार्थ्यांना येतात, त्यांचं आज कल्याण झालेलं आहे. म्हणजे ही जी काय बाब आहे खूप चांगली आहे. आता आपला विषय असा होता की स्कॉलरशिपचा होता की जे ग्रामीणला 387 जागा असतात आणि शहरीला 282 जागा असतात. मग 387 मध्ये जे विद्यार्थी साधारणतः 300 पैकी 220 किंवा 220 प्लस जातात त्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव येत असतं. म्हणजे 220 गुण मिळवणे सोपी बाब आहे असं अजिबात नाही. पण त्यासाठी मग तुम्हाला ते नियमित सराव घेतला पाहिजे, त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे तर ते आपलं यश मिळणार आहे. आता या ठिकाणी जसं स्कॉलरशिप आहे तर स्कॉलरशिपच्या पुढची पायरी ही नवोदयाची असते. आता स्कॉलरशिपला जो विद्यार्थी म्हणजे आपले जे समाज आपला पट 20 आहे, 20 मध्ये जे काही 5 विद्यार्थी आपले टॉप असतात, आपण जर त्यांच्यावर फोकस केलं तर ते विद्यार्थी या नवोदयाला चांगले येऊ शकतात. पण मग त्यासाठी आपण तेवढं त्यांना वेळ दिला पाहिजे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की समज आता तुम्ही काय मी काय कोणी असू द्या, ज्या शिक्षकाकडे 1 वर्ष इयत्ता 5वीचा वर्ग आहे, फक्त 1 वर्ष आहे, तर तो विद्यार्थी तो शिक्षक एका वर्षामध्ये पाहिजे तेवढं आउटपुट देऊ शकत नाही. पण जर समज तोच वर्ग त्याच्याकडे नियमित असेल मग काय होतं की प्रत्येक विषय असेल त्यामध्ये जे काय असेल बारीक सारीक ज्या काही गोष्टी असतात ते त्याला त्या अनुभवाने समजतात आणि आपण त्या अधिक सोप्या कशा देऊ शकतो हे सुद्धा त्याला समजतं. त्यामुळे शक्यतो तुमचं कसं आहे मला माहीत नाही, परंतु एकच शिक्षक जर समाजात त्याच वर्गाला नियमित असेल 2-3 वर्ष सलग जर असेल ना तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो. पण समज या वर्षी शिक्षक वेगळा आहे, पुढच्या वर्षी पुन्हा वेगळा आहे, मग आणि पुन्हा कसं आहे की एक 3-4 वर्ष गेले का काही प्रमाणामध्ये स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, त्याचे असे काही घटक असतात की जे चेंज होत असतात. आणि मग ज्यांच्याकडे तो वर्ग नियमित नाही त्यांना त्याचं माहीत नसतं. आता गेल्या वर्षी काय झालं, आता यावर्षी माझे 9 विद्यार्थी आलेले आहेत. मला खूप आनंद आहे कारण की नवोदयला 1 विद्यार्थी लागणं सुद्धा खूप अवघड आहे. परंतु नवोदयचा सिलेबस गेल्या वर्षी चेंज झाला होता हे मला सगळ्यात पहिलं माहिती होतं. आणि नवोदयचा सिलेबस चेंज झालेला आहे प्लस कोणकोणते चॅप्टर्स चेंज झालेले आहेत याचा मी पहिला अभ्यास केला होता. आणि मग ह्या गोष्टी जर काहींना माहीतच नसतील तर मग जो शिक्षक समज नवीन आहे की जो या वर्षी इयत्ता वर्ग 5वीचा घेत आहे मग त्यांना गोष्टी माहीत नसतात. मग अशा वेळेस काय होतं की मग जे काही विद्यार्थी चांगले असतात पण चांगले असून सुद्धा मग काही गोष्टी माहीत नसल्यामुळे या ठिकाणी साहजिकच विद्यार्थी मागे येतात. त्यामुळे पहा शक्यतो एकच वर्गाचा पुन्हा त्या शिक्षकाने घेतला. आता इयत्ता 5वी वर्ग घेणं म्हणजे काय की सर्व सोडून देणे, कारण की जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय आउटपुट नाही आहे. आणि आता एक महत्त्वाचं असेल की मी समाज या ठिकाणी आलो, मी तुम्हाला सांगत आहे तर एक म्हणजे मी पण असा होतो की मी खाली बसलेलो होतो आणि इथे असे सांगणारे असायचे, मलाही वाटायचं हे काय चाललेलं आहे, काय सांगतात.
म्हणजे ते थोडंसं असं कधी ऐकावं कधी नाही ऐकावं असं वाटायचं. कारण काय होतं की म्हणजे प्रत्येकाची मानसिकता का सेम असते असं नाही. जशी तुमची आता कशी मला माहित नाही, पण माझी अवस्था अशी असायची की मी जेव्हा खाली बसायचो ना, हे काय चाललंय, हे काय काही सांगतात, ह्यांनाच खूप येतंय. पण मग हळूहळू मग ते जेव्हा आपण त्यामध्ये पडल्यावर समजलं की नाही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आता ते सांगत असताना एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की समाज आता माझं समाज या ठिकाणी तुम्हाला समाज थोडंसं माहिती सांगण्याचं काम चालू आहे. तुम्ही ते ऐकत पण आहात. पण सगळ्यात महत्त्वाचं असेल की ना मी एक काय शिकलो माहिती आहे का, तुम्ही ना कोणाचं लेक्चर ऐका नका ऐका, फक्त काय माहिती आहे का, तुम्ही फक्त ना विद्यार्थ्यांना वेळ द्या. स्कॉलरशिप असेल नवोदय असेल ना, वेळ दिला तरच आउटपुट आहे. हे असं व्याख्यान ऐकणे किंवा माहिती घेणे याच्यातून काहीच होत नाही. मी तुम्हाला काय सांगतो की म्हणजे इथे बरेचसे स्वतः बसलेले आहेत, ते माझे पालक आहेत, त्यांना विचारून पहा, मी एकही दिवस घरी नसतो. म्हणजे घरी नाही आहे. काय होतं माहिती आहे का, आता आपल्या समोर जे विद्यार्थी असतात, समाजात सोमवार ते शनिवार आपण त्यांना शिकवलेलं आहे. रविवारी पहा हे मुलं दिवसभर खेळत असतात आणि सोमवारी जे पुन्हा येतात ना, ते पुन्हा प्लॅन झालेले असतात. माझा उद्देश काय असतो की रविवारी आपल्याला जो क्लास घ्यायचा आहे ना, 2 तास घेऊ आपण, 3 तास घेऊ, पण त्यांना ना त्या प्रवाहात ठेवायचा आहे. म्हणजे त्यांच्या तो ज्ञानामध्ये खंड नाही पडला पाहिजे. आणि पुन्हा असं आहे की म्हणजे एक 15 दिवस गेले का काय होतं की 15 दिवसापूर्वी आपण मुलांना जे शिकवलेलं असतं, 15 दिवस गेले का ते पुन्हा विसरलेलं असतं. मग त्याची पुन्हा परत रिव्हिजन झाली पाहिजे. आता तुम्हाला सहज सांगतो, एखादं वाक्य असेल समाज, एखादं वाक्य सांगतो. देवळामध्ये जाताना चपला बाहेर काढाव्यात. देवळामध्ये जाताना चपला बाहेर काढाव्यात. तुम्ही जर आता इथे आपण सगळे मोठे आहोत, पण जेव्हा मी शाळेमध्ये शिकवत असतो ना, तर माझं असं नाही. तर देवळामध्ये, देवालयामध्ये, मंदिरामध्ये, रावळामध्ये जाताना पायातील, पदातील, पादत्राणे, पादुका, चपला, वाहना बाहेर काढाव्यात असं मी घेत असतो. का की म्हणजे विद्यार्थी सारखा अभ्यास करतो असं नाही, पण त्याच्या कानावर ना ते जे शब्द असतात समानार्थी ते पडले पाहिजे. रस्त्याने जाताना रस्ता, रस्ता, मार्ग, पथ असे शब्द पुन्हा पुन्हा घ्यायचे आपण. आता समज आपल्या चपला आहेत, तर चपला आता 2 प्रकारच्या असतात. एक चपला म्हणजे वाहन असतात, एक चपला म्हणजे वीज असते. मग हा जो काही डिफरन्स आहे हा पण त्यांना समजतो, पण मग त्यांना ना ते पदोपदी शब्द केले पाहिजेत. आणि शब्द जर त्यांना ते असे रिपीट केले ना आपण, तर त्यांचा जो काही शब्दसाठा असतो तो वाढत जातो. आपण कसं म्हणतो विद्यार्थ्यांनो, आज हे शब्द पाठ करा, उद्या ते शब्द पाठ करा. हे पाठ करा हे मान्य आहे, परंतु शाळेमध्ये सुद्धा ना ते स्टेप बाय स्टेप झाले पाहिजेत ना. हा एखादा विद्यार्थी आहे जेवायला बसलेला आहे, तो जास्त खातोय, मग सहज खाई त्याला खाऊ खवे काय तर बोलून द्यायचं आपण. ते म्हण झाली, एखादा समाजा लेट उठला तो सूर्यवंशी आहे, असे शब्द ना आहेत, त्यामध्ये खूप शब्द आहेत. मग आपल्याला ती स्थिती जी असते ना, ती स्थिती पाहून आपल्याला ते शब्द सुचत असतात आणि ते शब्द सुचले पाहिजेत. कारण काय होतं की नुसतं पाठांतर करणे आणि तो शब्द कधी वापरायचा आहे, तो शब्द कोणता आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आता समजा आपण पाहतो सहज एखादा व्यक्ती असेल, एखादं मंदिर आहे, तो जवळून चाललेला आहे. आता आपण सहज पाहतो की तुम्ही असू द्या, मी असू द्या, एखादं मंदिर आहे, आपण सहज चाललेलो आहोत, आपण किती घाईमध्ये असू दे, आपण घाईमध्ये असू ना, आपण काय करतो सहज हात जोडतो निघून जातो. एखादा असा असतो की तो पाहत सुद्धा नाही, आणि हे समज विद्यार्थी आहे त्यांनी पाहिलेलं आहे, आपण सहज म्हणायचं हे पाहिजे हात जोडले बघ, हा आस्तिक आहे, हात जोडलेले हा नास्तिक आहे. असे शब्द त्यांच्या मनात बिंबवायचे. ते बिंबवले ना की मग तो साठा वाढणार, पण नुसता पाठांतराने वाढत नाही. तर या ठिकाणी अशा गोष्टी आपल्या जर नियमित झाल्या तर या ठिकाणी आपल्याला आता ठीक आहे की एकदम मोठं यश म्हणजे मिळवणं सोपं नाहीये, परंतु मग आता साहेब आत्ताच म्हणाले की बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी त्यांचा निकाल 0% आहे. कारण 0 असे 0चे 2 बनवा, 5 बनवा, 10 बनवा, 20 बनवा, त्यामध्ये प्रगती होऊ द्या. 0 आहे म्हणजे काय होतं की आता काय होतं की आता शिक्षक सगळे असतात, सगळे शिकवत असतात. आता मी सुद्धा ना, माझे जेवढे पालक आहेत मी सगळ्यांना सांगत असतो, मी शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंत मी विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवत असतो. परंतु ज्या दिवशी एक्झाम आहे तर एक्झामचा दिवस त्या विद्यार्थ्याचा आहे का मला माहित नाही. कारण की शेवटी आपण किती शिकवलेला असेल पण शेवटी पेपर त्याला लिहायचा असतो. तो पेपर 2 तासाचा असेल, 3 तासाचा असेल, या 2-3 तासामध्ये त्याची स्थिती कशी आहे. काय होतं काही विद्यार्थी असे असतात की खूप हुशार असतात, परंतु जर समाजात ते 3 तास जर त्याच्या नशिबात नसतील तर हुशार विद्यार्थीपासून मागे येतात. काय होतं की समाज आता उद्या पेपर आहे, आज संध्याकाळी समाज कधी कधी जे आई वडील असतात त्यांनी पण त्याला दम दिलेला असतो, उद्या पेपर निघली
मार्क्स पडले पाहिजे, तू गुणवत्ता यादीत आला पाहिजे. कधी कधी पालकांचा पण असा सही असतो. कधी कधी तो विद्यार्थी असा असतो की त्याला पालकांचा लोड नसतो, पण त्याला टेन्शन स्वतःच असतं, माझं उद्या काय होईल काय होईल काय होईल. मग असं जर स्थिती असेल ना, तर काही विद्यार्थी असे असतात की जे घाबरतात, हुशार असतात, त्यांना यश 100% मिळणार असतं, परंतु त्या क्षणी ते घाबरलेले असतात, म्हणून या ठिकाणी ते मागे येतात. मग आता तो विद्यार्थी हुशार आहे, आपल्याला माहीत आहे की हा विद्यार्थी आपला गुणवत्ता यादीमध्ये येणार आहेच, पण त्या दिवशी तो घाबरला, त्याने पेपर व्यवस्थित लिहिलाच नाही. मग यामध्ये आपली चूक काय? आपण तर वर्षभर जो म्हणजे पूर्ण मेहनत घेतली, त्याला शिकवलेलं पण आहे. मग अशा काही गोष्टी घडतात. तुम्हाला सांगतो 2022ला काय झालं, माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती. तर ती विद्यार्थिनी अशी होती की म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये पेपर घ्यायचो स्कॉलरशिपचे, तर त्यावेळेस स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये ती विद्यार्थिनी मुलींमध्ये नेहमी पहिली असायची. आणि ती जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये नेहमी पहिली असायची. आणि ज्या दिवशी एक्झाम होती, एक्झामच्या आधी 8 दिवस ती आजारी पडली आणि संगमनेरला डॉक्टर सिक्ची हॉस्पिटल या ठिकाणी तिला ऍडमिट केलं, ती पेपरला आलीच नाही. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की ज्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही. परंतु तरीही तुम्हाला सांगतो, तुम्ही वर्षभर मेहनत घेत आहात, तुम्ही मुलांना शिकवत आहात, परंतु शेवटच्या क्षणी निकाल लागला नाही किंवा आपल्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला तर आपण हताश होतो. आपण सहज म्हणतो काय मी वर्षभर मेहनत घेतली, सगळं केलं, पण विद्यार्थ्याने मला ऐनच फसला ना. तुम्ही काय मी काय कोणी म्हणतो, पण मग काय की आता ते लहान जीव आहेत, समाजात त्यांची जी काही मानसिकता असते थोडीशी वेगळीच असते आणि ह्या गोष्टी तिला न कळता घडत असतात. पण मग आपण त्या स्वीकारल्या पाहिजे, पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा आपण पुढे गेला पाहिजे. आता बा या ठिकाणी आता तुमचा आता आमच्यापेक्षा थोडासा अजून भाग दुर्गम असेल, थोडासा आमचा तालुक्याच्या जवळ आहे, थोडासा नाहीपेक्षा चांगला आहे. आता कमीत कमी आता आमचं कसं आहे की आमचे म्हणजे माझे जे पालक आहेत, कमीत कमी ना माझ्या पालकांना मी फोन करायला सांगितलं की त्यांना की तुम्ही कमीत कमी अर्धा तास 1 तास जे विद्यार्थी आहेत, तुमचे जे पाल्य आहेत त्यांच्याजवळ बसा, थोडं त्यांचा अभ्यास घ्या. तर थोडे म्हणजे माझे समज 51 पट असेल त्यापैकी मिनिमम 25% किंवा 50% पालक असे असतात की जे मुलांचा अभ्यास खरंच घेतात. कारण की स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, फक्त शिक्षकांनी शिकवणे आणि विद्यार्थ्याने अभ्यास करणे, घरी जाऊन काहीच न करणे, याच्यावर ते विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. हा जास्ती असं काय की जे विद्यार्थी हुशार असतील ते पास होऊ शकतात, पण जर खरंच त्यांना गुणवत्ता यादीमध्ये आणायचं असेल ना, तर त्या वर्गाला शिकवणारा शिक्षक, तो विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा पालक या तिघांनी मिळून जर अभ्यास केला ना, तर तो विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो, तो विद्यार्थी नवोदयाला पण लागू शकतो. परंतु एकट्याने जीव काढला ना तर थोडं म्हणजे खूपच अवघड आहे. मग यामध्ये आता तुमच्या भागामध्ये तुमच्या पालकांचा किती प्रतिसाद आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग पहा तुमची परिस्थिती कशी आहे का सांगू शकत त्याच्यावर. पण मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, कारण की आपण म्हणतो तेवढं सोपं अजिबात नाही. आता समजा आता आपण विषय नवोदय पाहूया. तर पहा नवोदयचं असं आहे की यावर्षी समज जे आपल्या तालुक्यामधून किती टोटल 12 तालुक्यामधून ना 13 विद्यार्थ्यांची निवड ही नवोदय झालेली आहे. तर मग आता एवढा मोठा तालुका आहे, विद्यार्थी 13 आहेत, तर 13 विद्यार्थी पाहिले तर यामध्ये एखादा विद्यार्थी आश्रम शाळेचा आहे का? तुम्हाला सांगतो संस्थेच आहे का? म्हणजे पहा या ठिकाणी मग समाज आपल्या तुम्हाला सांगतो का, आता नवोदयचा जर अभ्यास केला ना तर नवोदयमध्ये असं आहे की जिल्ह्यामध्ये जागा असतात 80 पैकी 40 जागा ह्या ओपनला असतात, नंतर 16 जागा ह्या ओबीसीला असतात आणि बाकीच्या ज्या शिल्लक आहेत 14 जागा, 14 पैकी 9 जागा ह्या एसटीला असतात आणि 5 जागा एसटीला असतात. म्हणजे पहा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये एसटी साठी फक्त 5च जागा आहेत नवोदय. आणि मग 5 मध्ये त्यांचं असं आहे की 2 मुली आणि 3 मुलं असतात. आणि मग आपल्याला त्या 5 जागेमध्ये लढायचं आहे. आता समज तुमच्या आश्रम शाळा म्हणजे काय सगळे विद्यार्थी एसटी असतात, मग पहा एसटी आहेत आणि जागा फक्त 5च आहेत आणि 5 जागा मिळवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला किती मेहनत घ्यावी लागेल. आणि तुम्हाला सांगतो का, तर तो विद्यार्थी ओपन असू द्या, ओबीसी असू द्या, एसटी असू द्या किंवा एससी असू द्या, त्या विद्यार्थ्याला म्हणजे नवोदयचा जो पेपर आहे तो 100 पैकी असतो आणि 100 पैकी त्या विद्यार्थ्याला मिनिमम 90+ पडलेच पाहिजे. एससी आणि एसटी 90+ पाहिजे, ओपन ओबीसी 95+ पाहिजे, म्हणजे एवढी स्पर्धा आहे.
म्हणजे मग आता एवढे त्याला 90+ न्यायचा आहे, म्हणजे मग तेवढा अभ्यास झाला पाहिजे, तेवढा सराव झाला पाहिजे, तेवढा आपण वेळ दिला पाहिजे. आता समज या ठिकाणी बरेचसे बसलेले आहेत, त्यांची कन्या वाचक होती, तर तिला मार्क्स आहेत 93.75 आणि मिनिट लागला 95ला. म्हणजे फक्त एक क्वेश्चन, म्हणजे एका प्रश्नामुळं म्हणजे काही होऊ शकतो. म्हणजे ओपन ओबीसी 95 पाहिजेतच आणि ST SCचा एक 92.5 एक 91 पण विद्यार्थी लागून जातात. परंतु मग हा जो काही स्कोर करायचा आहे सोपा अजिबात नाहीये. पण मग तेवढी मेहनत जो कोणी घेऊ शकतो त्याला हे यश मिळणार आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे. आता पहा, आपण फक्त माहिती पाहिलेली आहे, परंतु प्रत्यक्ष मी किती बोललो, नुसतं मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, पण एक प्रत्यक्ष त्यामध्ये काही काही कृत्य असतात ते आपल्याला पाहिजे. तर त्या क्लुप्त्या आपल्या पाहिजे. विषय भाषा असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल. हा या ठिकाणी पहा, मी सहज पाहिलं या ठिकाणी. सर एक मिनिट, कदम सर एक मिनिट. हे पहा, तर हे सुद्धा माझे पालक आहेत, तर बऱ्याच जणांना परिचित असतीलच. तर यांचे दोन्ही पाल्य माझ्याकडे शिकायला होते. तर त्यांचा जो मोठा मुलगा आहे हा 2022 माझ्याकडे होता, की जो नवोदयला जिल्ह्यात पहिला. आणि त्यांचा दुसरा पाल्य या वर्षी 2024 माझ्याकडे होता, तर तो सुद्धा नवोदयला गेलेला या वर्षी. म्हणजे दोन्ही पाल्य नवोदयला गेलेले आहेत आणि प्लस त्यांचे दोन्ही पाल्य हे जिल्हा गुणवत्ता यादीमधून आलेले आहेत. अभिमान वाटावा की म्हणजे आपले दोन्ही पाल्य नवोदयला गेलेले आहेत, म्हणजे खूप अभिमानाची बाब आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपले हे होते जोलेकर सर, हा एक मिनिट पहा, या ठिकाणी पाठीमागे एक नाही बाहेर गेले. म्हणजे असे काही पालक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आता समज पहा, तुम्हाला सांगतो की हा एक मिनिट. तर हे जे काही आता तुम्ही म्हणाल की आता हे जे विद्यार्थी आहेत, तर एक मिनिट ऐका. तर तुम्ही म्हणाल की हे जे काही शिक्षक होते त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे होते, मग ते विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक आहेत म्हणून ते घडले असतील. तसं नाहीये. तर ते स्वतःही सांगतील की त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून किती मेहनत घेतली जाते, त्यांनी ते स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे मी काय सांगतो की शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांनी जर समाज या ठिकाणी प्रयत्न केले तर यश 100% आहे. या ठिकाणी जोलेकर सर पण आहेत, त्यांची मग कन्या आपल्याकडे होती. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आपल्याकडून गेलेले आहेत. आता पहा, आपल्याला जे विषय पाहिजे आहेत, आपला जो पहिला विषय आहे तो भाषा आहे. तर भाषेमध्ये शांत बसता का, म्हणजे आपला चांगलं बोलता येईल. हे पहा, तुम्हाला सांगतो पहा, आता माझा वर्ग सकाळी चालू होतो 9 वाजता. 9 वाजल्यापासून तर 2:45 वाजेपर्यंत माझा वर्ग चालू होता. मी 2:45 निघालेलो आहे, म्हणजे 2:45 पर्यंत माझं तोंड चालूच होतं. आणि आताही मला ते चालवायचं आहे, त्यामुळे थोडंसं शांत बसले तर बरं होईल असं पहा. तर या ठिकाणी आता विषय भाषा आहे. आपण एक विषय घेऊया जेवढं जमेल तेवढं. तर यामध्ये पहा, जो पहिला विषय भाषा आहे त्यामध्ये जो आपला पहिला घटक आहे. आता समज तुमच्याकडे पुस्तक आहे किंवा नाही मला माहित नाही, किंवा जे कोणी स्कॉलरशिपचे क्लास घेत असतील त्यांना ते माहीत असेल. तर यामध्ये सुरुवातीला आपली जाहिरात आहे, बातम्या आहे, कविता आहे, संभाषण आहे. तर या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला तिथे सगळं दिलेलं आहे, ते वाचायचं आहे. मग ते वाचायचं आहे म्हणजे ते वाचत असताना तिथे जे शब्द असतात, बस मला सहज म्हटलो, काय म्हटलं की माझ्या डोक्यावर, माझ्या मस्तकावर, असे शब्द मी बोलायचे वर्गामध्ये बोलायचे. कारण की तिथे शब्द कोणतेही सांगू शकत नाही. ते डोक्यावर येऊ शकतो, मस्तकावर येऊ शकतो, माझ्या कपाळावर, माझ्या ललाटेवर असे शब्द येतात. मी कानाने ऐकत आहे, मी कर्णाने ऐकत आहे, असे शब्द ना तुम्ही असे रिपीट करा. ते शब्द रिपीट केले ना मुलांच्या कानावर पडतात. मुलांना जास्त वाचत नाही. तुम्ही आजचा काळ पाहिला ना, मुलांचं वाचन खूप कमी झालेलं आहे. मुलांना वाचावं असं वाटतच नाही. त्यामुळे आपणच ना पुन्हा पुन्हा ते शब्द त्यांच्या कानावर कसे पडतील ते आपण पाहिलं पाहिजे. मग आता या ठिकाणी मी काय सांगितलं की हा जो काही भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो उतारा असेल, ते संभाषण असेल, कविता असेल, जाहिरात असेल, तर तिथं दिलेलं असतं. आणि जे दिलेलं आहे ते तुम्हाला शांतपणे वाचायचं आहे. मुलांना वाचता सुद्धा येतं. परंतु या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा शब्दसाठा कमी असतो. त्या विद्यार्थ्यांना काही शब्दांचा समानार्थी शब्द माहीत नसतो. आणि त्यामुळे काय होतं, समानार्थी शब्द माहीत नसल्यामुळे तो उतारा वाचता येत असून सुद्धा
त्या उत्तराखाली जे 2 प्रश्न असतात तर त्यांना त्यांचे आन्सर्स लिहिता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जे काही 4 गुण आहेत हे आपल्याला मिळवायचे आहेत. मग या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं वाचन कसं वाढेल, त्यांच्या कानावर असे समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार कसे त्यांच्या कानावर जास्त पडतील ते आपण पाहिले पाहिजे. असं जर आपण नेहमी सराव घेतला तर मग, किंवा समज आपण रोज एक मुलांना 15 मिनिट अर्धा तास नियमित वाचन करायला लावायचं, तर त्याचाही फायदा आपल्याला हे जे उतारे असतात, कविता असतात यामध्ये होत असतो. आता या ठिकाणी एक साधा प्रश्न असतो आपल्याला, एक लिंग म्हणून असतो, लिंग. आता लिंगामध्ये कसं आहे की समज मी असं सहज वाक्य म्हणालो की झाडावर पाखरे बसलेली आहेत, झाडावर पाखरे बसलेली आहेत. आणि मग प्रश्न असा असतो की जो शब्द आलेला आहे पाखरे त्या खाली अंडरलाईन असते. आणि प्रश्न असा असतो की अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते, असा प्रश्न आपण देतो. झाडावर पाखरे बसलेली आहेत, पाखरे या शब्दाखाली अंडरलाईन असते. आणि दरवर्षी प्रश्न असाच येतो, पण असाच. तुम्ही ना जर त्याचा जर असा सूक्ष्म अभ्यास केला ना, आता बातमी म्हणाल की माझा निकाल लागतो. माझा निकाल काय लागतो माहिती आहे की मला ना 90% माहिती आहे पेपरला काय येणार आहे. कारण का नेहमी तोच अभ्यास घेऊन सगळं माहीत झालेलं आहे की प्रश्न हेच येणार आहेत. फक्त काय माहिती आहे का, जे काही संख्या असतात ना, फक्त संख्या बदललेल्या असतात, बाकी बघा काहीच नसतं. किंवा मग तोच शब्द असा फिरून असं विचारलेला असतो, फिरून बघ, म्हणजे असं खायचं तर असं खा, पण प्रश्न तोच असतो. त्यामुळे या ठिकाणी आता मी जो तुम्हाला प्रश्न सांगतोय, काय झाडावर पाखरे बसलेले आहेत, हा प्रश्न दरवर्षी असतो. फक्त वाक्य वेगळे असेल, शब्द वेगळे असतील, पण हा प्रश्न नेहमी येतो. मग आता पाखरे या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे आणि प्रश्न असा आहे की या शब्दाचं लिंग कोणतं आहे. आता मग आता आपल्याला माहित आहे की आपण मुलांना शिकवतो, काय शिकवतो, लिंग 3 आहेत. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकलिंग. आपलं साधं सोपं असतं, तो, ती, ते, बस. तो आला का पुल्लिंग, ती आली का स्त्रीलिंग, ती आली का नपुंसकलिंग. मग पाखरे, ते म्हणजे नपुंसकलिंग. आपलं उत्तर झालं आणि उत्तर चुकलं, आणि उत्तर चुकलं पाहिजे. म्हणजे सोपे प्रश्न सोपे असतात, पण काय होते की मग तो, ती, ते एकदम बरोबर आहे. तो म्हणजे पुल्लिंगच असतो, ती म्हणजे स्त्रीलिंगच असतं, आणि ते म्हणजे नपुंसकलिंगच असतं. त्यामध्ये काही अपवाद नाही. पण तरी सुद्धा पाखरे म्हटलं की ते पाखरे येतं आणि ते म्हटलं का चुकतं. इथे मुलांना फक्त आपल्याला एकच शिकवायचं आहे की लिंग पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल, नपुंसकलिंग असेल, लिंग हे नेहमी एकवचनी शब्दाचं असतं. अनेक वचनी शब्दाला लिंगच नसतं. मग आता एवढासा फक्त थोडा चेंज आहे, पण हा थोडासा चेंज तुमच्या 2 मार्क्स सहज घेऊन जातो. आता समज आपण म्हणतो बा मुलगी, मुलगी म्हणजे काय, ती मुलगी, आणि मुली त्या मुली. मुलगी काय आणि मुली काय, लिंग एकच पाहिजे ना. मुलगा, तो मुलगा, मुलगे, ते मुलगी, नाही का. जे लिंग मुलाचं आहे, मग जास्त मुलं आली का, 100 मुलं आली का, 200 मुलं आली का, लिंग बदलू शकत नाही. मग या ठिकाणी मुलांना एकच शिकवा की जे लिंग आहे, लिंग हे नेहमी एकवचनी शब्दाचं असतं. हे जर शिकवलं गेलं तर आपले जे 2 मार्क्स आहेत ते मिळणार आहेत. मी तुम्हाला कमीत कमी ना ह्या आपल्या 1 सव्वा तासामध्ये ना कमीत कमी मुलं 5 कसे होतील हे मी तुम्हाला सांगू शकतो. फळा येण्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे, त्यामुळे अजून बराचसा मला नुसता बोलतोय. तर पुढे आपण जाऊया. आता पुढे जो काही प्रश्न आहे तो असतो, ऐका आता, हे पहा. ऐकलं ना तर तुमचे 50-60 मार्क वाढतील, हे तुम्हाला नक्की समजेल. आपल्याला विद्यार्थी आज गुणवत्ता यादीमध्ये आणायचे नाही, आपल्या पहिले पास करायचे. आणि आपण पहिले पास कसे होतील ते पाहूया. मी पहिले काय सांगितलं की तुम्ही मुलांचा शब्दसाठा वाढवा. तो कसा वाढेल, आपला वाढला तर त्यांचा वाढेल. नंबर 2 लिंग. लिंगामध्ये मुलांना शिकवा की एकवचनी शब्दाचं लिंग होत नाही, शब्द एकवचन पाहिजे. आपण पुढे जाऊया. आता पुढे आहे जोड शब्द. आता जोड शब्द म्हणजे काय, कधी कधी ना इथे बरेच मुलं फसतात. जोड शब्द म्हणजे काय की समज एखादा अक्षर आहे, समज स आहे आणि स ला य जोडलं, ते झालं स्य. किंवा म आहे, म ला ह जोडला, म. तर हे जे आहे ना, म असेल, स्य असेल, तर हे जोड शब्द नाहीये, तर ते जोडाक्षर आहे.
जोडाक्षर आणि जोड शब्द. मुलं काय करतात माहितीये का, जोड शब्द म्हणजे काय की एखादा अक्षर जोडलेला आहे, मला क जोडला, स ला य जोडला की ते झालं जोड शब्द. तर जोड शब्द म्हणजे काय की दोन शब्द एकत्र आले पाहिजे. जोड शब्द बनवण्यासाठी दोन शब्द एकत्र आलेच पाहिजे. एका शब्दाचं कधीही जोड शब्द होत नाही. समज आता आपण सहज म्हणूया की सहानुभूती. सहानुभूती शब्द खूप मोठा आहे, पण सहानुभूती हा जोड शब्द नाहीये. आपण तेच म्हटलं भाजीपाला, मग भाजी प्लस पाला, मग तो झाला जोड शब्द. मग जोड शब्द आणि जोडाक्षर याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, पहिल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवा. तो बिंबवल्यावर मग आता पुढे जाऊया आपण. जोडाक्षर जोडाक्षर आणि जोडाक्षर युक्त शब्द याच्यामध्ये जो फरक आहे ना, याच्यावर प्रश्न नेहमी एक्झामला येत असतो. जोडाक्षर आणि जोडाक्षर युक्त शब्द. आता समज आपण एखादं वाक्य आपल्याला लिहावं लागलं असतं, लगेच समजलं असतं. समज मी असं म्हटलो की रस्त्याने जाताना स्वरा खड्ड्यात पडली. रस्त्याने जाताना स्वरा खड्ड्यात पडली असं जर वाक्य असेल, मग काय होतं की आपला प्रश्न येतो की दिलेल्या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आलेली आहेत. मग जोडाक्षर आणि जोड शब्द याच्यामधला फरक त्यांना समजून सांगा. तो जर त्यांना समजला तर त्यांना हा जो प्रश्न आहे सहज लिहिता येतो. जोडाक्षर म्हणजे काय की तुम्हाला एक एक जोडलेला अक्षर मोजायचे. आणि जोडाक्षर युक्त शब्द, रस्त्याने हा एकच शब्द आहे. रस्त्याने एकच शब्द आहे, पण जोडाक्षर म्हटलं तर फक्त रस्त्याने मध्ये जे काय आलेलं आहे ते फक्त एकच, ते फक्त काय आहे जोडाक्षर. मग जोडाक्षर आणि जोडाक्षर युक्त शब्द हे मुलाला सांगायचे. आणि ते सांगत असताना की जोडाक्षर युक्त अक्षर असेल किंवा शब्द असेल ते कोणते असतात, ते कसे ओळखायचे हे आपण सांगायला पाहिजे. तर यामध्ये पहा, पहिलं सांगत असताना पहिलं सोपं सांगा. क्ष क्षत्रियाचा, क्ष क्षत्रियाचा आणि ज्ञानेश्वराचा, हे दोन्हीच्या दोन्ही जोडाक्षर आहेत. आणि काय होतं की आता तसं असेल की जेव्हा इयत्ता पहिलीला जेव्हा शिक्षक शिकवतो ना, त्याने ना ते तेव्हा सांगितलं पाहिजे की आपली ही काही मूळाक्षरं आहेत, पुन्हा आपली ही जी वर्णमाला आहे, आपल्या वर्णमालेमध्ये शेवटचे जे दोन अक्षर आहेत क्ष आणि ञ, हे जोडाक्षरच आहेत. म्हणजे तुम्ही जर तेव्हाच त्यांच्या मनावर बिंबवला ना, तर त्यांना भविष्यामध्ये त्रासच होत नाही. म्हणजे क्ष क्षत्रियाचा आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा हे दोन जोडाक्षर आहेत. त्यानंतर ज्या अक्षराचा पाय मोडलेला आहे, म्हणजे क्र असेल, प्र असेल, मग ज्यांचा पाय मोडलेला असतो तर ते सुद्धा जोडाक्षर असतं. पुन्हा ज्या अक्षरावर डोक्यावर रफार असतो, रफारयुक्त शब्द, रफारयुक्त, ते सुद्धा जोडाक्षर असतं. त्यानंतर मग पुन्हा असं आहे की पुन्हा एक असं शिकवायचंय, उकार आणि रुकार. उकार रुकार हा सगळ्यांना माहित आहे का? प्रश्न खूप सोपा असतो, उकार आणि रुकार. आता आपण कसं म्हणतो की समज पुरंदर मध्ये प ला उकार आलेला आहे. पुरंदर मध्ये प ला उकार आलेला आहे. आणि वृंदावन मध्ये व ला उलटा आलेला आहे. मग जो उलटा असतो ना तो रुकार असतो, आणि जो सुलटा असतो तो उकार असतो. म्हणजे तुम्हाला जोडाक्षर युक्त शब्द शिकवत असताना आपण सांगितलं की क्ष क्षत्रियाचा आहे, ज्ञ ज्ञानेश्वराचा आहे, ज्यांचा पाय मोडलेला आहे. पाय मोडलेला आहे म्हणजे काय, शब्द आपल्याकडे एक शब्द आहे पोटफाडी शब्द. पोटफाडी, ज्यांचं पोट फाडलेलं असतं. मग जे पोटफाडे असतात ना ते सुद्धा जोडाक्षर असतात. त्यानंतर ज्यांच्यावर अपार आहे ते सुद्धा जोडाक्षर असतं. आणि ज्यांना उलटा रुकार आहे, रुकार, मग ज्यांना रुकार आहे ते जे काही अक्षर असतात ते जोडाक्षरयुक्त असतात, तर ते नसतात. तर काय होतं की आपण या मुलांना शिकवतो की ज्याच्यावर रफार आहे, रफार वर आहे, रुकार खाली आहे. मग मुलं काय करतात की सहज ज्यांना रुकार आलेला आहे ते सुद्धा शब्द ते पकडतात. आणि मग साधा सोपा शब्द प्रश्न असतो की ज्याला 2 मार्क्स असतात. हे तुम्ही जर स्कॉलरशिपचा जर विषय भाषा पाहिला तर सोपा अजिबात नाही, पण त्यामध्ये ना मुलगा पास होऊ शकतो एवढे घटक नक्की सोपे असतात. सर माझं दिसत
शब्द ना असे घ्यायचे असतात ना की जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात त्यांचीच नावं घ्यायची, त्यामध्ये त्यांना आनंद असतो. आता काय तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे की या ठिकाणी ही जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव घेतलेलं आहे. साहजिकच त्या वर्गामध्ये जर ही विद्यार्थिनी असेल तर एक थोडासा भाषा होणार आहे, एक आनंद मुलांना. हे तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा विषय शिकवायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की स्कॉलरशिप नवोदय म्हणजे हसून खेळून झालं पाहिजे. मग आता मी काय केलं की सहज ही जी विद्यार्थिनी आहे हिचं नाव घेतलेलं आहे, लगेच एक हशा झाला मुलांचा. मुलं हसलेले आहेत, हसल्यावर हा आता शांत बसा, आता माझ्याकडे बा, असा आनंद द्या मुलांना. हसून खेळून घ्या, आपलं पुढे पुढे चालू राहतं. आता बा, रस्त्याने जाताना स्वरा पाण्यात घसरून मोठ्याने आपटली. आता या ठिकाणी आपला जो काही प्रश्न आहे तो आहे जोडाक्षर आणि दुसरा आहे जोड शब्द. हे पा, हे जे वाक्य आहे ना, या वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो आपला निम्मा विषय मराठी आहे. एकच वाक्य आहे पण पहा तुम्हाला मी निम्म मराठी लगेच शिकवतो. शाळेमध्ये पण असे वाक्य घेत जा. पहा एक वाक्य घेतलेलं आहे, आपण क्रमाने जाऊया. आपण पहिले काय पाहतो, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता आपलं कसं आहे माहिती आहे का की आपण जर पुस्तक पाहिलं स्कॉलरशिपचं तर या पुस्तकामध्ये शब्दाच्या ज्या जाती आहेत फक्त 4च आहेत आणि आपण तेवढं शिकवतो. असं नाही, आपण ना थोडंसं पुढे गेलं पाहिजे. काय होतं, पुढे गेल्यावर मुलांना फायदा होतो, कारण की या ठिकाणी शब्दांच्या जाती आहेत त्या 8 आहेत. आता पहा, या ठिकाणी नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभययोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता हे सगळे का शिकवायचे पहा, तुम्हाला सांगतो याचा जो संबंध आहे, जो स्कॉलरशिपचा जो विषय इंग्लिश आहे त्यामध्ये संबंध आहे. आता आपण जाऊया. पहा, सहज वाक्य लिहिलेलं आहे, रस्त्याने जाताना स्वरा पाण्यात घसरून मोठ्याने आपटली. प्रश्न पहिला आपला काय, या वाक्यामध्ये किती नामे आलेली आहेत? विद्यार्थी ते शिकणार आहेत. प्रश्न क्रमांक 2, या वाक्यामध्ये किती सर्वनामे आलेली आहेत? आले असतील तर हो म्हणतील, नसतील नाही म्हणतील, पण त्या निमित्ताने त्यांचा अभ्यास होणार. नंबर 3, या वाक्यामध्ये किती विशेषणे आलेली आहेत? या वाक्यामध्ये किती क्रियापदे आलेली आहेत? या वाक्यामध्ये पुढे आहे क्रिया विशेषण. हा, आता पहा एक मिनिट, जो भाग सुकलेला आहे तिथे येणार आहे. पहा आता विशेषण आणि क्रिया विशेषण हे दोन जे काही घटक आहेत ना, शिकवा. कसं शिकवा बा, जे नाम आहे, नामाला प्रश्न विचारा, तू कसा आहेस, तू कशी आहेस, तुम्ही कशी आहात, कसा, कशी, कसे, बस एवढं म्हटले ना तुम्हाला लगेच समजणार आहे. तू कसा आहेस, छान, विशेषण. हा, तू कसा आहेस, वेडा, विशेषण. नामाला प्रश्न विचारा, तुम्हाला विशेषण सापडलं. क्रियापदाला प्रश्न विचारा, तुम्हाला सापडलं क्रिया विशेषण. पहा, आपटली, कशी आपटली, मोठ्याने आपटली, आलं मला क्रिया विशेषण. एकदम ना क्लुप्त आहे प्रत्येकाच्या. पहा, या ठिकाणी रस्त्याने जाताना स्वरा पाण्यात घसरून मोठ्याने आपटली. आपटली हे क्रियापद आहे, कशी आपटली, मोठ्याने आपटली, ते झालं क्रिया विशेषण. आता या ठिकाणी विशेषण. आता नाव आलेले स्वरा, स्वरा कशी आहे माहित नाही, म्हणजे आपल्याला स्वरा कशी आहे काहीच माहित नाही, म्हणजे याच्यामध्ये विशेषण आलेलं नाहीच. मुलं लगेच सांगतात. फक्त मुलांना सुरुवातीला आपण काय शिकवलं, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ते ओळखायचे. ते ओळखलं की मुलं लगेच विचारतात, काय, तू कसा आहेस, ती कशी आपटली. मग काय होतं की त्याच्यामुळे आपल्याला हे दोन लगेच समजतात. आता पुढे पहा, पुढे आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून आले. शब्दयोगी यामध्ये कोणताही शब्द पहा. पहिला शब्द पहा, खरा शब्द आहे रस्ता, रस्त्याने. पुढे पाण्यात, खरा शब्द पाणी आहे, त्याला त जोडला, पाण्यात. पुन्हा घसरणे, घसरून. आपटणे, आपटली. म्हणजे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय सांगा. त्यानंतर पुढे आहे उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय म्हणजे काय की दोन शब्द, दोन वाक्य
एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो ते फिक्स आहे. आणि, व, पण, परंतु, किंवा, वा फिक्स आहे. हे आपण ना रोज वर्गामध्ये बोललं पाहिजे. सहज माझी मुलं बोलतात मध्ये मध्ये, मी सहज सहज बसलो का सांग कोणते शब्द आहेत, आणि, व, पण, परंतु, किंतु, वा, म्हणजे ते असं रिपीट. मी तुम्हाला काय सांगतो की प्रत्येक 15 दिवसाला शिकवलेलं विद्यार्थी विसरतात आणि ते रिपीट झालं पाहिजे. रिपीट झालं की या ठिकाणी मग त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होत जाते आणि त्यांना जेव्हा समजतं ना की मला बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं येतंय, मग त्यांना ते करण्याची आवड अजून निर्माण झालेली असते. म्हणजे पहा या ठिकाणी उभे आणि वे अव्यय आहे आणि सगळ्यात शेवटचं आहे केवळ प्रयोगित. ते सोपं असतं. अरे रे बापरे, ते सोपे असतं. पण सुरुवातीला ना काय होतं की आपल्या पुस्तकामध्ये 4च आहे, आपण 4च शिकवतो. असं करू नका, 4 चे 8 शिकवतो. 8 शिकवले काय होतं माहितीये का, तर इंग्लिशमध्ये याच्याशी संबंधित घटक आहे, तो आहे प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हेल्पिंग वर्ब आलेला आहे. आता प्रिपोजिशन्स मध्ये इन, ऑन, बिटवीन, नियर असे शब्द असतात. आता नियर शब्द कसा आला, माझ्याजवळ, माझ्या मागे. एकच नाव काय, एकाच नावामध्ये ना सगळे जे काही असतात प्रिपोजिशन्स सगळे बसतात. माझ्या मागे, माझ्या पुढे, माझ्या समोर, माझ्या लगत, माझ्या शेजारी, माझ्या डोक्यावर, माझ्या पायाखाली असे शब्द जे येतात ना, तर या संबंधामध्ये मग त्या ठिकाणी जर समज इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन्स येऊ शकतात, मग ते आपण आधीच या ठिकाणी का शिकू नये, मग आपण शिकून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा एखादा वर्ग एखाद्या शिक्षकाकडे पुन्हा असतो ना, तेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास झालेला असतो. त्याला समजतं की या ठिकाणी मी हे एक्स्ट्रा हे 4 का शिकवतो, कारण की मला याचा फायदा त्या ठिकाणी होत आहे. आता या ठिकाणी आपलं काय चालू होता, पहा जोडाक्षर आणि जोड शब्द. पहा जोडाक्षर म्हणजे काय की या ठिकाणी एकच अक्षर आहे. मी एक थोडं चेंज करतो. मी असं घेतलं बा, रस्त्याने जाताना स्वरा पाण्यात घसरून मोठ्याने आपटला. आता हे काय घेतलं बा, आपल्याला या ठिकाणी प्रश्न कसा आलेला आहे की या ठिकाणी तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे, पहिल्यांदा मुलांना काय शिकवायचं की हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये एकूण शब्द किती आहेत. आपण ना स्टेप बाय स्टेप जायचंय. आपण जर पाहिलं लगेच समजतं 1 2 3 4 5 6 7. आता काय होतं इथे कधी असं असतं, मी अजून बात थोडं चेंज केलं कारण की आपल्याला एकदम शिकवायचं आहे. रस्त्याने जाताना स्वरा वा राधा पाण्यात घसरून मोठ्याने आपटली. आता इथे 5 सहज शब्द आला वा. आता वा म्हणजे काय, रस्त्याने जाताना स्वरा वा राधा पाण्यात घसरून मोठ्याने आपटली. वा म्हणजे किंवा, म्हणजे ही किंवा ती. मग काय झालं की या निमित्ताने मुलांना हा शब्द समजला वा, आणि हा जो काही वा शब्द आहे हा कुठे गेला, उभयनिवी आवे. म्हणजे असे शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. आता इथे काय झालं बा, तर या ठिकाणी असं काय घ्यायचंय बा, आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो की मुलांनो हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये किती शब्द आलेले आहेत ते मोजा. शब्द मोजा म्हणजे काय, मुलांच्या मनामध्ये एकच असतं की जो शब्द असतो ना तो शब्द 2 3 4 5 असे जे काही अक्षर असतात त्यांनी बनलेला असतो. मग या ठिकाणी विद्यार्थी हा शब्द मोजत नाहीत, त्यांना हा शब्द वाटत नाही, त्यांना वाटतं अक्षर आहे. आणि असं स्कॉलरशिपला असतं. मग या ठिकाणी असं वाक्य आहे आपण सहज म्हणतो की 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा जो 9वा जो वा आहे हा विद्यार्थ्याकडून मोजला जात नाही. का जात नाही, कारण की शब्द हा एक अक्षरी सुद्धा असतो हे आपण त्यांना सांगितलेलं पाहिजे. तुम्ही आता सहज आठवा की किती जणांनी सांगितलेलं आहे की शब्द हा एक अक्षरी असतो. आठवा, नसू द्या पण सांगा त्यांना की शब्द हा एक अक्षर सुद्धा असतो. त्यामध्ये वा असेल, पुन्हा की असतो, की मी असतो, तू असतो. म्हणजे या ठिकाणी जे शब्द आहेत ते शब्द एक अक्षरी सुद्धा असतात. हे जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबलं जातं मग त्यावेळेस विद्यार्थी सहज मोजतात. आता पहा या ठिकाणी असं का मोजायचंय,
कारण की परीक्षेला असं वाक्य असतं आणि असं वाक्य आल्यावर आपल्याला प्रश्न येतो. काय प्रश्न आहे पहा, तर या वाक्यामध्ये जोडाक्षर युक्त शब्द आणि जोडाक्षर युक्त नसलेले शब्द यामध्ये कितीचा फरक आहे, असा प्रश्न एक्झामला असतो. मग या ठिकाणी हा शब्द आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. मुलं समजणार की हे या ठिकाणी जे शब्द आलेले आहेत हे शब्द 9 आहेत. 9 पैकी आपण जर पाहिलं हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे. एकूण शब्द किती आले? 9 आले. 1 2 3 4 एकूण शब्द 9 आहेत. 9 पैकी 5 शब्द साधे आहेत आणि 4 शब्द हे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. म्हणजे दोघांमध्ये जो फरक आहे तो एकच आहे. असा प्रश्न पेपरला येतोय आणि येतो म्हणजे येतोच. यामध्ये काही बदल नाहीये, कारण की जे काही पेपर काढणारे असताना माहिती असतं की मुलांची जी क्षमता आहे ते बरेच मुलं चुकत आहेत. आता पहा, हा झाला प्रश्न पहिला. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की पहा, वाक्य देश आहे. या वाक्यामध्ये जोडाक्षरयुक्त अक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्द यामध्ये फरक कितीचा आहे? जोडाक्षरयुक्त अक्षर आहे म्हणजे फक्त जोडाक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्द यामध्ये फरक कितीचा आहे? आता आपण जर पुन्हा पाहिलं तर इथे पहा, हा एकच आहे. हा फक्त एकच एकच. सला त जोडला, तला य जोडला, पण तो एकच आहे. मग हा एक आलेला आहे, हा एक शब्द आहे. शब्द आहे 4. आता आपण अक्षर मोजूया. हे पहिले अक्षर आहे. नंबर 2चं हे आहे, नंबर 3चं ते आहे, पुढे पहा 2 आहेत. ठ्या ठ्या म्हणजे 5 आहेत. म्हणजे शब्द पाहिले तर 4 आहेत, अक्षर पाहिले तर 5 आहेत. आणि काय होतं की आता काय होतं, सोपं आहे. आपण जर मुलांचा समज शाळेमध्ये पेपर घेतला, मुलांना सहज जमतं, मुलं अजिबात चुकत नाही तो. परंतु एक्झामला त्यावेळेस त्या 1.5 तासामध्ये मुलांची स्थिती पूर्णपणे बदललेली असते. कारण की आपल्या विद्यार्थ्यांची एक्झाम ज्या हॉलमध्ये असते त्या हॉलमध्ये जो सुपरविजनला असतो तो गेल्या पहिले सांगत असतो, सगळ्यांनी शांत बसा, रांगेत बसा, हलू नका, इकडे पाहू नका, तिकडे पाहू नका, कोणी कोणाचं पाहायचं नाही. म्हणजे त्याची गेल्या जी काही पॉवर असते वेगळी असते आणि मग त्याचा गेल्या मुलांच्या मनावर एक वेगळा परिणाम होतो. मुलं लगेच घाबरतात, हे कोण आले, आणि जे कोणी वर्गावर आलेले असतात ते त्यांच्या अजिबातही परिचयाचे नसतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये पूर्ण भीती असते. पण ही भीती सुद्धा आपण घालवायला शिकवलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, इथे काही माझे पालक बसलेले आहेत, तर मी माझे विद्यार्थ्यांना असे मधून ना तालुक्याला आणत असतो. तालुक्याला म्हणजे त्यांच्या शाळा मी असं चेंज करतो. म्हणजे समजा एखादी मला एक्झाम घ्यायची आहे, मग कधी समज अगस्त विद्यालय असेल तिथे मुलं आणायचे, कधी नवलेवाडी असतील तिथे मुलं आणायची आणि त्या वातावरणामध्ये त्यांना एक्झाम मध्ये पुन्हा समज माझ्या गावामध्ये सुद्धा मी काय करतो, कधी कधी मी स्वतः एक्झाम न घेता गावात एखादा पालक बोलवायचा. असा पालक बोलवायचा की जो पालक जे विद्यार्थी आहेत त्यांनी पाहिलेलंच नाही आणि त्यांना सांगायचं ते थांबा. असं आपण काय चेंज केला पाहिजे. कारण की नेहमी विद्यार्थी तेच आहे, शिक्षक तोच आहेत, मग त्यांच्यामध्ये जवळीकता खूप आलेली असते आणि प्रत्यक्ष फायनलला काहीतरी वेगळंच असते. मग ती भीती पहिल्यांदा आपण घालवली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न आला जोडाक्षरयुक्त अक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्द असा प्रश्न आलेला आहे. पुढे पहा, या ठिकाणी हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये पुन्हा आपण जाऊया विरामचिन्ह. या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह आलेलं आहे? इथे एकच आलेलं आहे, त्यामुळे काय अवघड नाहीये. पण या निमित्ताने मग एखादं वाक्य असं असतं की त्यामध्ये सगळे विरामचिन्ह आलेले असतात. तुम्ही जर आता पुस्तकामध्ये पाहिलं ना, पुस्तकामध्ये एक 6-7 विरामचिन्ह आहेत, पण त्याच्याही पलीकडे अजून 2-3 विरामचिन्ह आहेत की जे पुस्तकामध्ये नाही आहेत. तर ते आपण घेतले पाहिजे, तर ते वाढले पाहिजे. ते जर वाढले ना कदाचित काय होतं, कधी कधी मग मुलांना फायदा होतो. आता पहा, जसं आपण इथे पाहिलेलं आहे, जोडाक्षर पाहिलं, जोडाक्षरयुक्त शब्द पाहिला. आता जोड शब्द पहा. आपण सहज म्हणतो की हा जोड शब्द आहे. जोड शब्द म्हणजे काय की 2 शब्द एकत्र जोडून आले त्याला म्हणतात जोड शब्द. परंतु या ठिकाणी हा जो जोड शब्द आहे याचा फायदा होतो आपल्या बुद्धिमत्तेमध्ये. बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतो, गटात न बसणारा शब्द ओळखा. मग तिथे पहा, मी सहज एखादा शब्द लिहितो. पहिला शब्द आहे खरे खोटे, दुसरा आहे उलट सुलट, तिसरा
दुसरा आहे पीक पाणी आणि चौथा आहे आता या ठिकाणी आपण 4 शब्द लिहिलेले आहेत. चारीच्या चारी शब्द हे जोड शब्द आहेत. जोड शब्द म्हणजे काय की 2 शब्द या ठिकाणी एकत्र आले आणि 2 शब्द एकत्र येऊन त्याचा एक शब्द बनलेला आहे. उलट प्लस सुलट, पीक प्लस पाणी आणि पाप प्लस पुण्य. म्हणजे या ठिकाणी जे आहे चारीच्या चारी जोड शब्द आहेत. आणि प्रश्न आपला असा असतो की गटात न बसणारा शब्द कोणता. तर या ठिकाणी पुन्हा आपला प्रश्न आला वेगळा पहा. कारण की या ठिकाणी पहा खरे खोटे हा विरुद्धार्थी आहे, उलट सुलट विरुद्धार्थी आहे, पाप पुण्य विरुद्धार्थी आहे आणि पीक पाणी हा एक साधा शब्द आहे. आता पहा या ठिकाणी जे काही जोड शब्द आपण एक सहज म्हणतो की जोड शब्द म्हणजे 2 शब्द एकत्र जोडणे. पण पहा आता या ठिकाणी पहिला जो काही याचा प्रकार आहे तो आहे समानार्थी. नंबर 2 चा आहे विरुद्धार्थी. नंबर 3 चा आहे पहिले पद महत्वाचे, पुढे आहे दुसरे पद महत्वाचे आणि शेवटचा आहे भिन्न लिंगी. साधा आपल्याला सहज वाटतं की जोड शब्द आहे. जोड शब्द काय शिकवायचा मुलांना, 2 शब्द जोडले झाला जोड शब्द. पण त्याच्यामध्ये पुन्हा एवढं येते समानार्थी पहा. तर यामध्ये एखादा शब्द समानार्थीमध्ये सांगते गियर कचरा पहा. गियर म्हणजे पण कचरा आणि कचरा म्हणजे पण कचरा, गियर कचरा. विरुद्धार्थीमध्ये आपण लिहिलेले आहे पहिले पद महत्वाचे असते पहा. भाजीपाला यात भाजी महत्वाची, मग पाला पुढे आला. पुढे पहा दुसरे पद महत्वाचं असतं कधी कधी, तर शब्द शोधावा लागेल आईस. आणि शेवटचं पहा भिन्न लिंगी, आई वडील, भाऊ बहीण, नाना नानी, हे झाले विरुद्ध लिंगी. म्हणजे या ठिकाणी 4 शब्द असतात आणि या 4 शब्दामध्ये एक शब्द वेगळा असतो. मग या ठिकाणी जर आपण हे सर्व त्यांना सांगितलेलं असेल तर या ठिकाणी मग त्यांना ते सहज लिहिता येतं. आणि याचा फायदा विषय मराठी आणि विषय बुद्धिमत्ता दोन्ही ठिकाणी आहे. आता आपण पुढे जाऊया. कोणाला काही शंका असेल विचारायचं का? तर या ठिकाणी जोडाक्षर जोड शब्द. आता याच्या पुढे जाऊया आपण. तर पुढे आहे आपला आकारांत, आकारांत, इकारांत, लक्ष द्या. जर समज आपल्याला एक्झाम मध्ये समज प्रश्न आलाच नाही, समज तुम्ही म्हणाले की सर तुम्ही सांगितलं होतं की परीक्षेमध्ये हे जोडाक्षर असेल तर याच्यावर प्रश्न येतोच. तर जोडाक्षर कसं आहे की जोडाक्षरांची संख्या आणि जोडाक्षर नसलेली संख्या केवळ काहीच असतं. आणि हे जर आलंच नाही तर प्रश्न आपल्याला आहे. आकारांत, आकारांत, इकारांत सगळं लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी पहा मुलांना तुम्ही ना हे एकदा सांगितलं ना मुलांना लगेच समजतं. आता पहा सगळ्यात सोपा हा जो शब्द आहे पहा शेवटचा अंत. अंत म्हणजे शेवट, म्हणजे ज्याचा शेवट अ म्हणजे काय की ज्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, काहीच नाही. आ म्हणजे काय शेवटी काना पाहिजे. ई म्हणजे शेवटी पहिली वेलांटी पाहिजे, पहिली. या ठिकाणी वेलांटी दुसरी पाहिजे, इथे ओंकार पहिला पाहिजे, इथे दुसरा पाहिजे. असे आपल्याला हे माहिती. मग आता पहा या ठिकाणी मी काय सांगितलं की जोडाक्षराचा प्रश्न आला नाही तर प्रश्न हा येतो. प्रश्न काय येतो पहा
तर या ठिकाणी तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये आकारांत शब्द किती आहेत? या वाक्यामध्ये आकारांत शब्द किती? आकारांत म्हणजे काय? शेवटी काना पाहिजे. शेवटी पण काना आहे. या शब्दाच्या शेवटी काना पाहिजे. आता या ठिकाणी शब्द मोजायचे आपल्याला. मग या ठिकाणी शब्द मोजताना पुन्हा आपण चुकतो. या ठिकाणी हा सुद्धा शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी जाताना 2 3 4 आणि तो शेवटचा 5. म्हणजे या ठिकाणी आकारांत शब्द 5 आलेले आहेत. आता पुढे ऐका. आता हा प्रश्न सोपा आहे. आपण थोडंसं अवघड जाऊया. आता बाकीचे मागचे बोलू नका. हे पहा, स्कॉलरशिपला विद्यार्थ्यांचा स्कोर किती वाढेल काय वाढेल हा विषय पुढचा आहे. पण आपला आज ज्ञान नक्की वाढणार आहे. बस बाकी जाऊ दे, काय बोलतो बाकी जाऊ जायचं. तर या ठिकाणी मी काय सांगितलं की या ठिकाणी आकारांत मी या ठिकाणी याला सर्कल केलेला आहे. आकारांत शब्द आणि आकारांत अक्षरे यातील फरक किती? प्रश्न तो किंवा हा येतो. आता आकारांत अक्षर म्हणजे काय की ज्या अक्षराला काना आहे तेवढे सगळे मोजायचे, ते झाले आकारांत अक्षर. आणि शब्द म्हणजे काय की ज्या शब्दाच्या शेवटी काना आलेला आहे ते मोजायचे. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते सरावाने जमतं. आणि विद्यार्थ्यांची 14 खडी पाठ असते. 14 खडी पाठ आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे सगळे शब्द आणि हे सगळे अक्षर सांगता येतात. फक्त त्यांच्या मनावर बिंबवा. अक्षर हे एक असतं आणि शब्द हा एक समूह असतो. पण या ठिकाणी फक्त काही शब्द असे असतात की ते शब्द फक्त एक अक्षर सुद्धा असतात. हे सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे आपण. मग हे असं केलं तर या ठिकाणी जोडाक्षरयुक्त अक्षर शब्द, नंतर हे आकारांत इकारांत अक्षर शब्द, याच्यावर जो प्रश्न विचारला जातो हा आपल्या जमतो. जाऊया पुढे पहा. पुढे आहे आता हे जे 2 शब्द असतात ना हे सुद्धा मुलांच्या कानावर पडले पाहिजे. उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग कधी लावायचा असतो, प्रत्यय कधी लावायचा असतो. आता का तर पुन्हा पहा याचा जो संबंध आहे, जसा विषय मराठी आहे तसा विषय बुद्धिमत्ता आहे ते पण असतो. काय होतं की आपल्या शब्द 4 लिहिलेले असतात आणि 4 शब्दामध्ये एक शब्द वेगळा असतो. आपण पास सहज म्हणतो सुविचार. पहिला शब्द आहे सुविचार. पुढचा घेऊया आपण काय झालेलं आहे की मी 4 शब्द लिहिलेले आहेत. 4 शब्द पहा. पहिला आहे सुविचार, नंबर 2 चा आहे गैरहजर, नंबर 3 चा आहे मनापासून, नंबर 4 चा आहे बेशब्द. 4 शब्द आलेले आहेत आणि 4 शब्दामध्ये जो शब्द गटात बसत नाही तो आपल्याला शोधायचा आहे. आपण ना काय होते नाही आपलं डोकं वेगळंच चालतं अशा वेळेस. समानार्थी विरुद्धार्थी काय काय खूप काय जातं बा. मग या ठिकाणी साधा सोपा असतो उपसर्ग आणि प्रत्यय. हे पहा तर जे काही स्कॉलरशिपचे पेपर असतात म्हणजे त्यांचा जो सिलेबस आहे त्याच्या बाहेरच्या अजिबात नसतात. पण काय होतं की मग आपणच त्याच्या पलीकडे जातो शोधायला. आपण जातो म्हणजे का जातो कारण आपली बुद्धी त्याच्या पलीकडे गेलेली आहे. पण जे विद्यार्थी असतात ना त्यांची बुद्धी त्याच लेवलची असते आणि ते त्याच लेवलने चालतात. आणि त्याला शिकवलेलं असतं की उपसर्ग म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी सु लावलेला आहे. सु काय आहे? उपसर्ग की जो आधी असतो, गैरहजर आहे आणि शेवटचा पे लावलेला आहे. म्हणजे लगेच समजतं की या ठिकाणी जे 3 शब्द आलेले आहेत हे 3 शब्द हे उपसर्ग लावून बनलेले आहेत. तर जो एक शब्द आहे त्याचा याचा काही संबंध नाहीये म्हणजे तो शब्द काय आहे वेगळा आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते घेत राहा. घ्या वैद्य वैद्य ठीक आहे. त्याला काय फक्त घ्या आणि घेत राहा. आता बघा पुढे जाऊया आपण. या ठिकाणी शब्दाच्या जाती आहेत, लिंग आहे, वचन आहे. आता वचन मध्ये काय होतं पहा, वचन मध्ये आपण सहज शिकवतो की जे वचन आहे त्याचे प्रकार 2 आहेत, एक वचन आणि एक वचन. पण नंबर 3 चं जे वचन आहे की जे पुस्तकामध्ये आहे स्कॉलरशिपच्या की जे मुलांना कधी कधी सांगितलं जात नाही.
पहा, तर या ठिकाणी हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे आणि याच्या पलीकडे नंबर 3चं वचन आहे. तर त्याला म्हणतात उभयवचन. एक वचन, अनेक वचन, उभयवचन. आता पहा, उभयवचन म्हणजे काय? तर एखादा शब्द असा असतो की त्याचं एक वचन आणि अनेक वचन दोन्ही सारखंच असतं. दात एक असतात, दात जास्त असणारे पदार्थच. दात घ्या, कान, नाक, डोळा, पोट, डोळा नाही, पोट, पाय, हात, म्हणजे आपल्या असे बरेच अवयव आहेत की ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन सेम आहे. पण ज्या शब्दाचं एक वचन अनेक वचन सेम असतं या ठिकाणी त्या शब्दाला उभयवचन म्हणतात. तसंच जे लिंग आहे, लिंगामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि अजून एक लिंग आहे उभयलिंग. म्हणजे आपल्याला पुल्लिंग माहित आहे, स्त्रीलिंग माहित आहे आणि शेवटचा आहे उभयलिंग. आता उभयलिंग म्हणजे काय? आता पहा, या ठिकाणी उभयलिंग म्हणजे माहिती काय की जो शब्द, एखादा शब्द असा असतो की त्या शब्दाचं पुल्लिंग आणि स्त्रीलिंग सेम असतं. पहा, डॉक्टर, ती डॉक्टर, तो डॉक्टर. मग डॉक्टर शब्द जो आहे तो उभयलिंगी आहे. वैज्ञानिक, तो वैज्ञानिक, ती वैज्ञानिक. म्हणजे या ठिकाणी काय होतं की फायनलला त्यांचं असं असतं की जो काही स्कॉलरशिपचा सिलेबस आहे तो सिलेबस असा असतो 30-40-30. 30%, 40%, 30%. 30% म्हणजे काय की एकदम सोपं असतं. 30% म्हणजे काय की त्या विद्यार्थ्याला 30 दुने 60, 60 गुण मिळाले तो विद्यार्थी पास झाला. म्हणजे कमीत कमी ज्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक आहे तो विद्यार्थी पास झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एकूण 30% प्रश्न सोपे असतात, 40% मीडियम असतात आणि या ठिकाणी शेवटचे जे 30% आहेत, या 30% मध्ये जो विद्यार्थी सोडवतो तोच विद्यार्थी फक्त जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येतो. जो या 30% मध्ये जात नाही तो विद्यार्थी येतच नाही. कारण की 30% मध्ये जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळे असतात. म्हणजे या ठिकाणी 30-40-30 हा जो काही त्याचा टप्पा आहे हा फिक्स असतो आणि याप्रमाणे प्रश्नपत्रिका असते. पहा, आता ते काय सांगितलं होतं? हा, पहा, वचन झालेलं आहे, लिंग झालेलं आहे. आता साधं एकदम सोपा शब्द देतो मी, वाक्य घेऊया आपण. साधं सोपं वाक्य. तुम्ही ना डेली रोज एखादं वाक्य घेऊ शकता. मी वाक्य घेतलंय, रामाने सुंदर चित्र काढले. आता साधं वाक्य आहे, सर आपण बसलेलो आहोत, आपण खुर्ची बसलेलो आहोत, एक मुलगा उठवायचा, सांग रे यामध्ये नाम कोणतं आहे? नाम सांगायचं आहे. तो सर म्हणतो नाम एक आहे, पण नाम पा 2 असतात. म्हणजे सहज प्रश्न सोपा असतो. मग आपण काय शिकवतो, एकाचं नाव आलेलं आहे राम, नाम आहे, पण पा चित्र हे पण नाव आहे, म्हणजे नाम आलेलं आहे. यामध्ये सर्वनाम कोणतं आहे माहित नाहीये. आपण थोडंसं चेंज करूया. रामाने ते सुंदर चित्र काढले. आता सर्वनाम आलेलं आहे, विशेषण शोधायचं आहे. पुन्हा आपण शिकवलं की जो नाम आहे नामाला आपण प्रश्न विचारायचा, राम तू कसा आहेस? नाही जमत. पण आपण काय सांगितलं की या वाक्यामध्ये 2 नाम आलेले आहेत, एक राम आहे, एक चित्र आहे. मग चित्र कसं आहे? सुंदर आहे. पहा काय होते, पहा या ठिकाणी जर आपण म्हणजे नामाची संकल्पना जर स्पष्ट केली नाही तर आपण काय शिकवले, पहा की जे नाम आहे नामाला प्रश्न विचार, तू कसा आहेस? राम तू कसा आहेस? उत्तर येतच नाहीये. मग या ठिकाणी चित्र हे सुद्धा नाम आहे. मग चित्र कसं काढलेलं आहे? कसा, कशी, कसे. हा पुन्हा एक असे की जसं मी सांगितलेलं आहे की विशेषण असेल, क्रिया विशेषण असेल, तुम्ही त्याला प्रश्न विचारा कसा, कशी, कसे. पण हे सर्व करत असताना काही गोष्टी, प्रत्येक गोष्टीला काहीतरी अपवाद असतो. आता बघा तुम्हाला सांगतो, कर्ता कर्म क्रियापद हे
आता तुम्हाला सांगू का, सध्या आपण जे पाहत आहोत हेच तर त्याच्या खूप पलीकडे चाललेले आहे. आणि कर्ता कर्म क्रियापद आपल्या क्रियापद आहे, पण कर्ता आणि कर्म नाही. आता कर्ता आणि कर्म जे आहे ना, तर इयत्ता 5वीला सैनिक स्कूलचे एक झाले. मग त्यांना मी ते सांगत असतो. पण काय होतं, सगळ्यांना ते सांगत बसताना मग हे जे काही विद्यार्थी असतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग त्यांना मग कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. तर कर्म म्हणजे काय की समजा आता काय आपण म्हटलं, एक वाक्य होतं बघा, रामाने रावणास मारले. आपल्या शाळा शिकवायचे रामाने रावणास मारले. मग राम आहे कर्ता आहे, रावण कर्म आहे, म्हणजे ते होतं पुढे पुढे. आता पुढे पहा, म्हणजे नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, की जे काही 4 शब्दाच्या जाती आहेत त्या या ठिकाणी क्लिअर आहे. पुढे पहा, वाक्य आहे रामाने ते सुंदर चित्र काढले. प्रश्न असा आहे की अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. सरळ घ्यायचा. पहा, सीताने ते सुंदर चित्र काढले. पुन्हा पहा, दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा, दिलेल्या वाक्याचा काळ बदला, भूतकाळ करा. म्हणजे एका वाक्यावर तुम्ही ना बरंच काही घेऊ शकता. जेवढं घेता येईल ना तेवढं एका वाक्यावर जमता येईल. म्हणजे 5 शब्दाच्या जाती आल्या, काळ आला, लिंग आला, वचन आलं. आता या ठिकाणी आता पुन्हा प्रश्न असा येतो की सुंदर. पहा, सुंदर चित्र काढले. या ठिकाणी मी ज्याला सर्कल केलेला आहे त्या चित्राचा किंवा त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. म्हणजे पहा, विरुद्धार्थी आलेला आहे, त्यानंतर लिंग आलेला आहे. कधी कधी पहा या ठिकाणी चित्र. पहा एक मिनिट पहा फक्त. शब्द आहे चित्र, या शब्दाखाली मी अंडरलाईन केलेली आहे. आणि प्रश्न असा आहे की चित्र या शब्दाचे लिंग कोणते. आता आपण ना जे मागाशी पाहिलेले पुन्हा पाहूया. रामाने ते सुंदर चित्रे काढली. आणि या ठिकाणी चित्रे या शब्दाखाली अंडरलाईन आलेली आहे. आणि या शब्दाचे लिंग कोणते. आपण पुन्हा सांगतोय की या ठिकाणी लिंग सांगत असताना तो शब्द एक वचन पाहिजे. चित्रे हा शब्द अनेक वचन आहे, त्यामुळे चित्र बनवायचं, मग ते चित्र. आणि इथे ती चित्रे बाकी होते लगेच. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आपल्याकडे कालावधी कमी आहे, शांत बसता का. तुम्ही आम्ही तसेच आहोत, तुम्ही तसेच आहात, पण काय फक्त मला समजून घ्यायचंय. विषय चेंज केला की थोडस मग पुन्हा स्फूर्ती येते आपल्याला. आता पहा, या ठिकाणी मी एक शब्द लिहितो, एक संख्या लिहितो. आता आपण विषय गणित घेऊया 10 मिनिट. या ठिकाणी मी फळावर एक संख्या लिहिलेली आहे. ही संख्या मुलांना शिकवत असताना पहिल्यांदा त्या संख्येचं वाचन करताना त्या विद्यार्थ्यांना असे कॉमा द्यायला शिकवा. कॉमा दिला तर संख्या वाचायला सोपी जाते. या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे. ही संख्या किती अंकी आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पहा, या ठिकाणी ही जी संख्या आहे 6 अंकी. मग आता पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे की फळ्यावर जी संख्या लिहिलेली आहे ती संख्या 6 अंकी आहे. 6 अंकी संख्या 6 वेळा वाचता आली पाहिजे. त्या विद्यार्थ्याला जे वाचता आली ना त्याचं गणित चांगलं झालं. एकदम सोपं आहे. पहा, फळ्यावर जी संख्या लिहिलेली संख्या कोणती असू दे, 6 अंकी असू दे, 8 अंकी असू दे, 9 अंकी असू दे, ती संख्या जितक्या अंकी आहे ना तितक्या वेळा ती वाचता येते. आता पहा, तिथे जी संख्या पहा 6 अंकी संख्या 6 वेळा वाचता येते. आता पहा, या ठिकाणी आपल्या नेहमीचं वाचन काय आहे, 5 लक्ष.
या ठिकाणी आपल्या संख्या वाचायची आहे. आपल्याला नियमितपणे वाचता येते 5 लक्ष. आता या ठिकाणी आपल्याला एक एक शून्य गायब करायचं आहे. 5 लक्ष यालाच 5 लक्ष एकक असं म्हणतात. काय होतंय की स्कॉलरशिप मध्ये प्रश्न असतो पा 12,500 अधिक 13,500 अधिक 2.25 लक्ष बरोबर किती, म्हणजे शब्दामध्ये असते. मग त्यासाठी ना ती संख्या आपण ना त्या विद्यार्थ्याला सगळ्या बाजूने वाचायला शिकवा. 5 लक्ष एकक. आता या ठिकाणी पहिला शून्य झाकून ठेवायचा. पहिला शून्य झाकलेला आहे, संख्या काय बनली 50,000 आणि एक शून्य मध्ये दशक असतो. मग हे झालं 50,000 दशक. आता 2 शून्य झाकायचे 5,000 शतक. 03 झाकायचे 500,000. आता 4 शून्य टाकायचे 50,10,000. 50,10,000. म्हणजे एक संख्या ती संख्या जितक्या अंकी आहे तेवढी ती वाचता येते. काय होते की प्रश्न असतो आपल्याला परीक्षेला काय 500,000 अधिक 200 शतक अधिक 20 एकक बरोबर किती. मग संख्या जर वाचता येत असेल तर मग या ठिकाणी पहा. तर आपला जो धडा पहिला आहे संख्येचा त्याच्यावर आपल्याला मिनिमम ना क्वेश्चन 2 असतात आणि सोपे असतात. फक्त जे वाचन आहे ते विद्यार्थ्यांना जमलं की सोपं जातं. पहा पुढे जाऊया. आता आपल्याला पहा स्कॉलरशिप मध्ये जो धडा पहिला आहे गणिताचा तो आहे रोमन संख्या. रोमन संख्या पहा विद्यार्थ्यांना 1 पासून तर 1,000 पर्यंत आल्या पाहिजेत. मग आपण काय करतो विद्यार्थ्यांना आज 1 ते 50 लिहून देतो, मग 51 ते 100 लिहितो, मग 100 ते 200 लिहितो. काही गरज नाहीये. फक्त 3 तक्ते जर पाठ केले तर त्या विद्यार्थ्यांना 1 पासून तर 1,000 पर्यंत संख्या लिहिता येतात आणि वाचता येतात. पण मी फक्त 3 लिहितो. आपण हे शेवटचं पाऊल वाटलं असतं पण गोष्ट समजून घ्या. तुम्हाला या 3 तक्त्यांच्या साहाय्याने 1 पासून तर 1,000 पर्यंत कोणतीही रोमन संख्या त्या विद्यार्थ्याला सहज लिहिता येईल. हजार रोमन संख्या इथं लिहिलेल्या आहेत. हे पहा आपण ना एखादी संख्या पाहूया. समजा मी संख्या लिहिली 427. आपण ना विद्यार्थ्यांना फक्त एवढं शिकवू काय की या ठिकाणी 427 यामध्ये 7 एकक आहे, 2 दशक आहे आणि 4 शतक आहे. 7 एकक आहे म्हणजे तो एकटा आहे, 2 दशक आहे म्हणजे ते 20 आहेत आणि 4 शतक आहे म्हणजे तो 400 आहे. एवढं आपण त्यांना शिकवलं असेल तर या ठिकाणी त्याला कोणतीही रोमन संख्या लिहिता येईल. पहा पहिला 4 म्हणजे 400 आहे. 400 ला म्हणतात सीडी. फक्त हे 3 तक्ते फक्त पाठ पाहिजे, बाकी काहीच नाही. पहा 400 म्हणजे सीडी आहे. 2 आणि शेवटचा 7 आहे. 7 ला म्हणतात बी डबल आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ज्या काही संख्या आहेत त्या संख्या ज्या आहेत त्या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत किती आहे हे जर त्याला माहित असेल आणि फक्त हे 3च तक्ते पाठ असतील तर तो विद्यार्थी 1 पासून तर 1,000 पर्यंत कोणतीही संख्या लिहू शकतो. काय शंका सर? म्हणजे पहा या ठिकाणी एवढ्या संख्या पाठ करायला सांगायच्या काही गरज नाही. आणि पुन्हा सांगतो पहा आता म्हणजे काही गोष्टी अशा असतात की फक्त आपण सांगू नये पण आपण पाहतो का समजा आता माझे ते पालक बसलेले आहेत तर दरवर्षी काय होतं की स्कॉलरशिप मध्ये प्रश्न असतो दिलेली म्हण पूर्ण करा. पण म्हण असते म्हण. आणि तुम्ही जर समजलं ते पुस्तक पाहिलं स्कॉलरशिपचं त्या पुस्तकामध्ये जवळजवळ 200-250 म्हणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा येत नाही परीक्षेला. एक सुद्धा येत नाही. मग का पाठ करायचे? 2 मार्क गेले खड्ड्यात. सगळ्यात सोपं म्हणजे एवढ्या 250 म्हणी पाठ करायच्या त्याच्यामध्ये एक सुद्धा एक्झामला येत नाहीये. मग समज त्या विद्यार्थ्याला 2 मार्क कमी मिळाले काय होते मिळाले
हा म्हणजे त्या म्हणी पार करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचे आपण 8 दिवस वाया घालवायचे आणि एवढं करून सुद्धा पुन्हा फायनल त्यातली एकही म्हण येत नाही, त्यांची वेगळीच असते। यावेळेस तर अशी आली होती की एमपीएससीची आली होती, एमपीएससीची काय ते विद्यार्थी काय करणार। त्यामुळे काही घटक असे असतात ना की आपण विद्यार्थ्यांची ना एक त्याची म्हणजे गुणवत्ता पहा कशी आहे आणि त्याला जे सोपं देता येईल ना ते सोपं द्या, त्याचं पाठांतर कसं कमी असेल त्याला कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स कसे मिळतील ते पहा आणि आपलं काम चालू द्या। या ठिकाणी सर पहा तर कालावधी खूप कमी दिलेला आहे, तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे मी थांबत नाही। कदम सर हो आता पहा तुम्हाला सांगतो या ठिकाणी माझे पालक कधी कधी म्हणजे माझ्या वर्गामध्ये आलेले आहेत। आता या वर्षी सुद्धा माझे पालक यामध्ये आहेत बसलेले एक्झाम दिला तर तेही पाहतात, म्हणजे कधीही कोणताही पालक माझ्या वर्गामध्ये येऊ दे मी उभाच असतो, म्हणजे हो उभाच असतो। म्हणजे शाळेमध्ये सुद्धा फक्त जेव्हा आपण जेवण करतो तेव्हाच बसलेला असतो, म्हणजे उत्साह असतो आणि तो उत्साह मग आपल्याला पुढे पुढे घेऊन जात असतो। ठीक आहे सर, या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद।